छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव स्वराज्य संस्थापक म्हणून जितकं आदरानं घेतलं जातं तितकंच त्यांच्या चरित्रापासून घेण्यासारखे बरेचसेच गुण असलेले आपल्याला दिसून येतात। आणि त्यातला एक महत्त्वपूर्ण गुणधर्म होता तो म्हणजे त्यांचा स्त्रीविषयक असणारा दृष्टिकोन। ज्यांनी स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी व उंचवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले असे अनेक संत समाजसुधारक महाराष्ट्रात होऊन गेले, परंतु याची सुरुवात 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजे यांनी केली होती। शिवाजीराजे मध्ययुगीन काळातील पहिले असे सत्ताधीश होते ज्यांनी स्त्रियांच्या दैन्यावस्थेला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली। त्यांनी स्वतःच्या मातोश्रीला सती जाण्यापासून प्रवृत्त केले। ही त्या काळातील एक सामाजिक क्रांतीच होती। तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सरंजामशाहीत झाला होता, परंतु त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिलं व स्वकर्तृत्वावर ते उभं केलं। त्यांनी मराठी मनात अस्मिता निर्माण केली। राष्ट्र उभारणीत त्यांनी 18 पगड जातींना सामावून घेतलं, परंतु सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा, नियम आणि उचललेली कठोर पावलं। त्यांचे हे पाऊल म्हणजेच स्त्री मुक्तीसाठी केलेली क्रांतीच होती। हजारो वर्षापासून या प्रथा परंपरांना धक्का लावण्याची हिंमत कोणीही करू शकले नव्हते। ते करून दाखवलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी। शिवाजी महाराजांच्या मनात स्त्री जातीबद्दल उच्च प्रतीचा मान सन्मान होता, हे त्यांनी आपल्या कृतीतून वेळोवेळी जगासमोर दाखवून दिलं। म्हणूनच शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात सर्व जाती धर्मांना समान वागणूक दिली। 18 पगड जातींना त्यांनी आपल्या भगव्या झेंड्याखाली गोळा करून हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदुस्थानातील लोकांचं स्वराज्य अशी त्यांच्या या स्वराज्याची संकल्पना होती। त्यांनी जातीभेद बाजूला सारला आणि स्वपराक्रमावर इतर लोकांनाही राष्ट्रहितासाठी वापरलं। त्यांचा कालखंड म्हणजेच मध्ययुगीन भारताचा कालखंड। या काळात स्त्रियांना दासत्वासाठी गुलाम म्हणून वापरले जात असे, त्यांची खरेदी विक्री होत असे, स्त्रियांची विटंबना, मालकी हे सर्रास चालत असे। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्यावरती बंदी आणली। त्यांच्यात हे गुण आले ते म्हणजे राजमाता जिजाऊंकडून। जिजाऊंनी बालशिवाला दयाबुद्धी, आदर, उदार अंतकरण, न्यायशीलता यांचे बाळकडू दिले आणि म्हणूनच परस्त्रीचं मातेसमान लेखणारा व शत्रूंच्या स्त्रियांचा सन्मान करणारा ही युगपुरुष आपल्या देशात आजही प्रत्येकाच्या हृदयात वास करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी आजपर्यंत अनेक मोहिमा आखल्या, मात्र या मोहिमांच्या मध्ये कधीही स्त्रियांना सामावून घेतलं गेलं नाही। सैन्याला राजांचे सक्त आदेश होते, स्त्रियांना मोहिमेवर आणू नये, त्यांना युद्धात पकडू नये। स्त्रीबंदी संबंधी गुन्ह्याला क्षमा नव्हतीच व कठोर शिक्षाही होती, मग तो कुणीही असो, साधा शिपाई, वतनदार, किल्लेदार, कुणालाही माफी नव्हती। हातपाय तोडणे, देहदंड, डोळे काढणे इत्यादी शिक्षा दिल्या जात होत्या। असा होता हा मराठ्यांचा राजा, ज्या काळात बादशाही, सरदार, वतनदार वगैरे स्त्रियांना पळवून नेणं, त्यांची अब्रू लुटणं, जनानखान्यात जबरीनं कोंडणं, गुलाम करणं असे प्रकार करीत असत। अशा अंधाधुंदीच्या काळात मराठ्यांचे सैनिक शिवरायांचा आदेश शिरोधार्थ मानून स्त्रियांच्या इज्जतीचे रक्षण करत होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध असाच एका योद्धा स्त्रीशी आला आणि ती म्हणजे उदाराम माहुरकर देशमुख या सावरगावच्या। कुलकर्ण्याची हुशारी पाहून अकबरानं त्यास वाशिम व माहूर येथील 52 महालाची देशमुखी दिली होती। शहाजहानाने त्यास राजे उदाराम अशी पदवीही दिली होती। भातवडीच्या लढाईत तो मरण पावला, परंतु त्याच्या स्त्रीने राजपुतांविरुद्ध सामना दिला आणि म्हणून औरंगजेबाने तिला रायबगन हा किताब दिला। डॉक्टर दिनेश मोरे लिहितात, रायबगन आणि शिवरायांचा संबंध उंबरखिंडीच्या लढाईनंतर आलेला दिसतो। शिवरायांनी मोगलांचा फडशा पाडून सुरत लुटून खिंडीच्या दिशेने येत असताना रायबगननं त्यांना अडवलं होतं। महाराजांच्या फौजेने तिला चोहीकडून घेरून अगदी जेरीस आणलं, तेव्हा ती दाती तृण धरून महाराजांना शरण आली। तिचा मोठा आदर सन्मान करून वस्त्रालंकार देऊन शिवरायांनी तिला परत पाठवले। त्यानंतर रायबागीन स्वतः शिवरायांची धर्मकन्या म्हणू लागली। आपल्या शत्रूच्या स्त्रीचा सन्मान करून तिच्या अब्रूचे रक्षण करणारा राजा केवळ शिवाजीराजेच असू शकतात। मध्ययुगात अशा प्रकारची स्त्रीवादी विचारसरणी मोठी चमत्कारिक वाटते। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आणखी एक
उदाहरण सांगता येईल ते म्हणजे राजपूत स्त्रियांचा मराठ्यांशी फारसा संबंध जरी आला नसला तरी प्रबळगड हा केदारसिंग नावाच्या राजपुताच्या ताब्यात होता. भेद करूनही तो फितेना. शेवटी महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला, पण केदारसिंगानं बराच दिवस हा किल्ला लढवला. शेवटी नाईलाज झाल्यामुळं कबिल्याने राजपूत पद्धतीने जोहार केला आणि मग राजपूत महाराजांच्यावर तुटून पडले, परंतु त्यांचा मोड झाला. शिवरायांनी राजपुतांच्या प्रेतांना अग्नी दिला. केदारसिंहाची आई आणि बायको मराठ्यांच्या हाती पडली. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे वस्त्रे उसने देऊन शिवरायांनी मोठ्या इतमाने आपल्या देशी पाठवलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमधील कर्नाटकातील ही एक असंच उदाहरण सांगता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकातही तितकंच मोठं राज्य निर्माण केलं होतं आणि कर्नाटकाच्या उत्तरेस बेलवडीच्या किल्ल्याला वेढा दिलेला होता. हा किल्ला प्रसिद्ध सेनापती सेखोजी गायकवाड लढवत होते. त्यांनी किल्लेदाराला कंठस्थान घातले, पण किल्ला हाती येईना. कारण किल्लेदार जरी पडला असला तरी त्याची पत्नी सावित्री देसाईने सन 1678च्या फेब्रुवारीत मराठ्यांना तीव्र विरोध केला. बेलवडीच्या या विधवा स्त्रीने सतत 27 दिवस किल्ला लढवला. सर्व कर्नाटक प्रांत महाराजांना शरण येत असताना एका स्त्रीनं आपल्याला आव्हान द्यावं आणि कितीतर दिवस कडवी झुंज देऊन मराठी सैनिकांची दानादान करावी याचं वैषम्य सेनापती सेखोजी गायकवाड यांना वाटले आणि त्यांना भयंकर राग आला. 91 कलमी बकरीत लेखक लिहितो की पण सेखोजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मानात सूड भावनेनं याने सावित्रीवर बाईवर बलात्कार केला. शिवरायांच्या तत्वाला हरताळ फासणारं हे कृत्य होतं. मुसलमानशाही सैन्यात आणि मराठा फौजेत काही फरक उरला नाही, म्हणून सेखोजी गायकवाड यांना शिक्षा होणं कमी प्राप्त होतं. कितीही मोठा सरदार असो, शिवरायांच्या तत्वनीतीला तो जर पायदळी तुडवत असेल तर त्याला क्षमाही नव्हतीच. सेनापती गायकवाड याच्या बलात्कार प्रकरणाची बातमी शिवरायांना कळताच ते भयंकर संतापले आणि त्यांनी सेखोजी गायकवाडांचे डोळे काढावेच लावले आणि जन्मभर तुरुंगात डांबले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं प्रकरण हे एक महत्त्वपूर्ण मानलं जातं. असा होता हा मानी, स्वाभिमानी, प्रजाहितदक्ष, न्यायिक, कनवाळू आणि दूरदृष्टिकोन असलेला राजा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मास येणं आणि जवळपास 450 वर्षाचा कालावधी होऊनही प्रत्येकाच्या मनामनात या राजाचं दैवत्व होऊन राहणं ही गोष्ट या युगकर्त्याचं निर्विवाद श्रेष्ठत्व सिद्ध करते. त्यांनी परस्त्रीला मातेसमान मानणारा हा जो नवीन दृष्टिकोन निर्माण केला, हा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वपूर्ण होता. आजच्या युगातील तरुण पिढीलाही हा शिवचरित्रातला एक महत्त्वपूर्ण संदेश प्रत्येक युवकानं अंगीकार करण्यासारखा आहे. अशा या थोर महापराक्रमी आणि स्त्रीविषयक आदर असणाऱ्या राजाला माझा कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिवराय. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.